आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आपल्या राम आणि लक्ष्मणाला सांगा समोर या, किंवा आपली अस्त्र शस्त्र आमच्या पायाशी टाका आणि अयोध्येला परत जावं। तुम्हा निशाचरांना यमलोकात पाठवल्याशिवाय आम्ही लोक अयोध्येला परत कसे जाणार मेघनाथ? हा आलास तू? आपल्या मदतीसाठी आपल्या मोठ्या भावाला बरोबर नाही आणलंस? मोठमोठ्याने नाद नको करूस मेघनाथ। मेघनाथच्या सिंहनादाचे परिणाम तू पाहून चुकलायस, काल वाचलास, परंतु आज साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुला वाचवण्यास आले तर ते सुद्धा वाचू नाही शकणार। हे घे। क्षणी प्रत्यक्ष क्षणी अदृश्य, कधी धरतीवर कधी आकाशी, कधी धरतीवर कधी आकाशी। हा मायाधारी मेघनाद अति सूक्ष्म होऊनी क्षणामध्ये, अति सूक्ष्म होऊनी क्षणामध्ये। सौमित्र नसे तिळ मात्र उणारण कौशल्यात युद्धाच्या, कौशल्यात युद्धाच्या। दोघे अजिंक्य दोघेही वीर, दोघे दोघांशी लढती असे, दोघे दोघांशी लढती असे। या महासंग्रामा पाहुनी देवादिक हरकून जाती, फेरणी भेटती वीर असे तीरावर तीरच सुटती। हर हर महादेव, हर हर महादेव। कधी दूर होऊनी वार करी, कधी येई लक्ष्मण निकटासा, कधी येई लक्ष्मण निकटासा। श्रीराम शपथ घेई लक्ष्मण रणित्या सुरांचा नाश करे, रणित्या सुरांचा नाश करे। इंद्रजिताच्या रूपामध्ये रावणाची अंतिम आशा से, रावणाची अंतिम आशा से। दक्ष राहुनी लक्ष्मण लढतो रामाचा विश्वास से, रामाचा विश्वास से। पुल्या पुल्या वीरांचे दोन्ही दल जय घोषच करती, तीरांशी लढती तीर अति वीरांचे युद्ध न थांबे। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। दादा दादा तू कपट नीती करू लागलाय, अदृश्य होऊन प्रहार करतोय। दादा मला आज्ञा द्या,
संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन. नाही लक्ष्मण, ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे. शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत. म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही. परंतु राक्षस लोक कोणतीही नीती नाही मानत. ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत. त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा. युद्धनीती सांगते, अयुद्धमानम प्रच्छन्नम प्रांजलिम शरणागतम पलायमानम मत्तम वा नहंतुम त्वमिहार्हसि. अर्थात जो समोर युद्ध करत नसेल, शरण आला असेल, युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल, त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज्य आहे. परंतु नाही लक्ष्मण, नाही. अधर्मानं मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नाही होऊ शकत. जशी आज्ञा दादा. लक्ष्मणास जिंकू न शके, विफल होती त्याचे बाण. इंद्रजीत शक्तींना करीतसे आव्हान. वीज चमके आकाशी अन बाणांच्या परी सुटे खंजी. नरवीराचा ऊर भेदण्या येतसे त्याचा मायावी खंजी. काही उपाय कोणाचा चालेना, काही उपाय कोणाचा चालेना. नचेतसे कोणाच्या कह्यात, लक्ष्मणाच्या उरात घुसला तेव्हा त्याचा मायावी खंजी. राक्षस योद्ध्यांनो, उचला याला, घाला रथात, घेऊन चला पिताश्रींच्या समोर. मात्र जमिनीला चिकटलाय महाराज. दूर व्हा. इंद्रजीच्या विजयाची भेट लंकेश्वरांना मी देईन. धरती धराला हात लावलास, धरतीमध्ये सामावला जाशील मेघनाद. हे स्वतः धरतीला आपल्या फण्यावर धारण करणारे आहेत. तुझ्या सारख्या पाप्याकडून नाही उचलले जाणार. मेघनादना उचलू शके. उठा लक्ष्मण, वीरवर लक्ष्मण. शेषनाग हातात
श्रीराम. उचलुनी मूर्छित लक्ष्मणाचा भार. वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम. हृदयावर खोल वार झालाय, श्वासही कमी कमी होत चाललाय. मग आता काय होणार? माझ्या वनस्पती आणि औषधी वनस्पती अशी औषधी वनस्पती नाही आहे ज्यांनी मी याचा उपचार करेन. वैद्यराज, रघुवीर, उतावीळ होऊन रोग्याचा त्रास दूर होत नाही. उपाय आहे, परंतु अत्यंत दुष्कर, अत्यंत दुर्लभ. आपण सांगावं तरी श्रीमानजी. काय सांगू हनुमाना, येथून हिमालय पर्वतापर्यंत जाऊन सूर्योदयाच्या आधी परत येणं अशक्य आहे. त्यामुळे सांगून काय फायदा. वैद्यराज, मी आपल्या प्रभूंसाठी हिमालयच काय, सांगितलं तर ब्रह्मलोकाला प्रदक्षिणा करूनही रातोरात परत येईन. आपण ते कठीण काम सांगावं तरी. जर इतकं धाडस आहे तर ऐक. कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे. तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते. त्यांची नावं आहेत विशल्यकारणी, सुवर्णकारणी, संधारिणी आणि मृतसंजीवनी. यापैकी एक जखमा भरून देत असते, दुसरी कापलेल्या अंगांना जोडून देत असते, तिसरी विकलांगांना अथवा विकल शरीराला योग्य रूप देत असते, चौथी मृत संजीवनी, ती जर का वेळेवर मिळू शकली तर मृताला जिवंत करू शकते. याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे, परंतु लक्ष्मणाकडे केवळ एका रात्रीचाच वेळ आहे. म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे. तेव्हाच या उपचाराचा फायदा मिळू शकतो. अन्यथा लक्ष्मणाचं प्राण वाचवणे अशक्य आहे. अशक्य तर अशक्यच राहणार. कुठे लंकेचा समुद्र तट, कुठे हिमालय. कोण आणू शकेल संजीवनी औषधी? प्रभू, आपला या सेवकावरील विश्वास उडाला का? हनुमंत, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून ती औषधी एका रात्रीत कशी येईल? प्रभू, कर्मवीर विचार नाही करत, केवळ कर्म करत राहतात. आपण आज्ञा तर द्या. प्रभू, मला पूर्ण विश्वास आहे बजरंग या कामातही सफल होतील. प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ. तू कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीस हनुमंत. जय श्रीराम. वैद्यराज,
त्या औषधीची ओळख तर आपण सांगितलीच नाही. त्यांची सर्वात मोठी ओळख आहे त्या प्रकाशमान असणं. एक दिव्य ज्योती त्यांच्यात जळत असते. या दिव्य औषधी समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या. त्यांची शक्ती ओळखून देवतांनी त्यांना हिमालयात गुप्त ठेवलंय आणि स्वतः रक्षण करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय ही औषधी तुला नाही मिळणार. तुझ्या जाण्यानेच अदृश्य होऊन जातील. त्यासाठी त्यांचं रक्षण करणाऱ्या देवतांची प्रार्थना कर आणि तुझा हेतू धर्ममय आहे हे समजल्यावर तुला नक्की परवानगी देतील. जशी आज्ञा. संजीवनी जय श्रीराम. आणावया निघे भक्त हनुमान व्याकुळ चिंताग्रस्त असा विचार करी श्रीराम. काय मोल असे या जीवनाचे भावाच्या कामी येईन जे. भावाला वाचवू शकलो न मी कुणी माझे नाम न घेईल कधी. जगी सर्व जरी असले तरीही भावाच्या परी सुखधाम नसे. ही जोडी अपूर्व दो भावांची लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. क्षणोक्षणी व्याकुळता येई हळूहळू धीर सुटे. करी विलाप मनातही सांगे लक्ष्मणा तेच. माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल नको दुखवू मनाला बोल काही बोल. दादा दादा म्हणूनी दादा दादा म्हणूनी शब्द प्राणामध्ये भय माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल. ह्या धरतीवर पुन्हा न होईल असा भागी मजसा. मी असताना बाण जिव्हारी तुझ्या लागला कैसा. जाऊ नाशके तोडू नैसा प्रेमाचा हा धागा. प्राण त्याग मी करीन जर तू होशील आज न जागा. जागा हो आता तू जागा हो आता तू भावा माझ्या संगे बोल माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल. माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल.
रात्र संपली हनुमंता अजून कानायेशी, आस संपली डोळ्यामधली अजून कानायेशी. सूर्योदया सूर्यवंशीचा सूर्य मावळून द्यावा, बोलविण्याविना बोलविणारा बोल न बोले बोल. गप्प गप्प राहुनी गप्प गप्प राहुनी माझा धीर नको तोडू माझ्या प्रेमळ अनुजा. बोल काही बोल माझ्या. इथे हनुमान उडे हाती पर्वत घेऊनी, तिथे उर्मिले घरी जळती विझलेले दिवे. वैद्यराज, वैद्यराज, मी वनसे आणले. अरे महावीर, तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास. काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी. आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो. आपणच आता ओळखून घ्या ना यातील संजीवनी. चला वैद्यराज. काय हीच आहे संजीवनी? होय, हीच आहे संजीवनी. थांबा, उतावळ्या होऊ नका कपिराज. आरोग्य देणाऱ्या औषधी निसर्गाचं वरदान असतात, त्यांना श्रद्धा भावानं ग्रहण केलं पाहिजे. जय भगवान धन्वंतरी. हे दिव्य औषधी, हे प्राणदायी माता संजीवनी. मी सुशैन वैद्य एका परमवीर सूर्यवंशी राजकुमाराच्या जीवनाची भीक मागतो तुझ्याकडे. हे मंगलकर्णी, आपल्या गुणांना प्रकट कर. आपल्या दिव्य प्रभावानं आरोग्यशास्त्राचे आयुर्वेदिक सिद्धांतांना सिद्ध कर. माते, एका धर्मरत मानवाच्या कल्याणासाठी तुझ्या पानांची आवश्यकता आहे. आपल्या पानांनी माझ्या रोग्याला आशीर्वाद प्रदान करावे.
कुठे आहे तो मेघनाथ? कुठे आहे तो मायावी? अरे, माझा धनुष्य आणि बाण कुठे गेले? कुठे आहे धनुष्य आणि बाण? बंधू, हे आहे तुझं धनुष्य आणि तू युद्धभूमीत नाही आहेस. दादा, आपण इथे? मी इथे कसा पोचलो? धीर धर सौमित्रा, खूप मोठं संकट आलं होतं. संकट? होय माझ्या भावा, आणि रघुकुलावर आलेल्या संकटाचं निवारण केलं संकटमोचन हनुमानानं. दादा, मला आज्ञा द्यावी. आज मी त्या राक्षस कुमाराची जीवन लीलाच संपून टाकतो. अवश्य, परंतु युद्ध विचारपूर्वकच करावं. त्या महाभयंकर राक्षसाच्या मायेला मी ओळखतो. तो ब्रह्मास्त्राचा जाणकार आहे, बुद्धिमान आणि महामायावी होण्याबरोबरच परमवीरही आहे. इंद्रजीत जेव्हा रथात बसून आकाशातून संचार करू लागतो तेव्हा ढगांच्या आड लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या गतीचा पत्ताच लागत नाही. याचसाठी हे सौमित्र, तू वानरराज सुग्रीव, हनुमान आणि जांबुवंत अशा वीरवरांबरोबरच जा. निकुंबलाचं मंदिर ओळखण्यासाठी एखाद्या गुप्तचराला घेऊन जा. प्रभू, तिथे पोहोचण्याचा मार्ग फार लांबचा आणि वेडावाकडा आहे, परंतु मी तो मार्ग जाणतो जो लहान आणि गुप्त आहे. मी लक्ष्मणाला त्या मार्गाने सेनेसहित लवकरच तिथे घेऊन पोहोचेन. परंतु आम्हाला आपल्याला सोबत पाठवायला संकोच वाटतो. का प्रभू, माझ्यावर विश्वास नाही? आमच्या संकोचाचा वेगळा अर्थ काढू नका तुम्ही विभीषण महाराज. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु आम्ही हेही जाणतो की या परिस्थितीत संकट आहे आणि आम्ही आपले प्राण संकटात नाही घालू इच्छित. आपण बरोबर बोलताय दादा. तिथे खूपच संकट आहेत, परंतु आपण निश्चिंत राहावं. आपला लक्ष्मण तिथे असताना महाराज विभीषणांच्या केसालाही कुणी धक्का नाही पोचवणार. गंधर्व राजकुबेराने स्वतः मला प्रकट होऊन सांगितलं आहे की युद्धात मेघनाथ महाराज विभीषणांवर यम अस्त्राचा प्रहार करेल. हे अस्त्र त्याने यांच्यासाठीच सांभाळून ठेवलंय. कुबेराने मला त्या अस्त्रांच्या उपायांचा विधी आणि या अस्त्रांच्या संवारासाठी दुसऱ्या अस्त्रांची माहिती दिलेली आहे. दादा, आपण निश्चिंत होऊन आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी. आम्ही यांना तुझ्या भरवशावर पाठवत आहोत लक्ष्मण. लक्षात ठेव, आम्ही यांना लंका नरेश बनवण्याचं वचन दिलं आहे. हे वचन सत्यात उतरवण्यासाठी, यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या प्राणाचीही पर्वा नाही करणार. दादा, मी आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की जर मी आज मेघनाथाचा वध केला नाही तर माझं तोंड कधीही दाखवणार नाही. जर मी आज वचन जागले नाही, मी रघुवीरांचा सेवक नाही. ज्याला भोलेनाथांची साथ, त्या रघुरायाला शतशा प्रणाम. विजयी हो. ज्वाले
ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे ज्वल ॐ हं तं चं फट् स्वाहा। ओम ह्रीं क्लीं निकुंबलाय देवयाय नमः। सुमित्रानंदन, ते पहा, त्या गुहेमध्ये आमच्या निकुंबला देवीचे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर मेघनाचे वीर सैनिक पहारा देत आहेत. तो आत बसला आहे. त्याचा रथ बाहेर उभा आहे. तो होम करत आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे ओम ग्रां ह्रूं क्लीं ह्रूं सः ज्वले ज्वले ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे ज्वल हं तं लं चं फट् स्वाहा। आपल्या सैनिकांना सांगा की त्या पहारेकरावर हल्ला करा आणि शत्रुसेनेचा मोर्चा तोडून आत जाण्याचा मार्ग करा. महाराज सुग्रीव, तो मार्ग उघडताच आपण आपल्या प्रमुख योद्ध्यांसह आत निघून जावे आणि ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे यज्ञाचा विध्वंस करावा. त्याला आपली तांत्रिक पूजा अर्धवट सोडण्यास भाग पाडावे. मग मेघनाथ बाहेर येईल आणि लक्ष्मण त्याला युद्धाचे आवाहन करेल. घाई करा महाराज सुग्रीव. जशी आज्ञा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर बाहेर लढत राक्षस वानर आत होतासे मंत्रोच्चार. पार करुनी लंकाले कठीण त्यांना कुठला द्वार, कठीण त्यांना कुठला द्वार. हातांनी हतियारांनी घाले विघ्न त्या यज्ञात. यज्ञ पूर्ण झाले तर अजय होईल लंकेश कुमार, अजय होईल लंकेश कुमार. यज्ञाची ज्वाला शमत शमत पावन यज्ञ शुद्ध करे, पावन यज्ञ शुद्ध करे. यज्ञात विज्ञान वयासाठी सैनिक महायुद्ध करे, सैनिक महायुद्ध करे. साधकाचा आराधकाचा मार्ग, साधकाचा आराधकाचा मार्ग बाधक बनून युद्ध करे. नाही विचलित हो रथ इंद्र कोणी कितीही प्रयत्न करे, कोणी कितीही प्रयत्न करे. मेघनाच्या ललकारण्याने असे वाटते की हनुमान
सुग्रीव आणि जांबवंतजी त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्यात सफल झाले आहेत. आता मेघनाद बाहेर येईल आणि आपल्या रथावर बसून त्या वटवृक्षाकडे जाईल. वटवृक्षाच्या दिशेला? होय, आपण माझ्या बरोबर यावे. आपल्याला त्याच्या आधी तेथे गेले पाहिजे. बंधू लक्ष्मणा, मेघनाद युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य ये. का? तो येथे येऊन भूतांचा बळी देतो, त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो. ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्रामभूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो. आज त्याला हे कर्मही पूर्ण करू देऊ नकोस. तो आल्यावरच त्याला युद्धासाठी ललकारून आपल्या तेजस्वी बाणांनी त्या महाबळी राक्षसाचा संहार करावा. तो येतच असेल. चला. बंधू लक्ष्मणा, आपल्या बाणाचे लक्ष्य करताना सावध राहा. थांबव. राक्षस कुमार, मी तुला युद्धासाठी आवाहन देतो. आपली अस्त्र घेऊन सावध राहा. अवश्य लक्ष्मण. तू 2 दिवसापासून माझ्या हातून मरता मरता वाचलायस, परंतु आज तू इथून जिवंत परत नाही जाऊ शकणार. मी तुझ्याशी अवश्य युद्ध करीन, परंतु त्याआधी मला माझ्या देशद्रोही कुलद्रोही काकाला प्रणाम करू देत. विभीषण काका, देशद्रोही आणि कुलद्रोही तर ऐकले होते, परंतु संतानद्रोही नव्हते ऐकले. आज आपण तेही पद प्राप्त केलं. मी तुमच्या पुत्रासारखा आहे, तरी सुद्धा माझ्या गुप्त आणि मार्मिक ठिकाणांवर जिथे लंकेचे साधारण लंकावासी पोहोचू शकत नव्हते, तिथे तुम्ही शत्रूला घेऊन आलात. माझ्याशी असा द्रोह केल्यामुळे आज तुम्ही संतानद्रोही म्हणवण्याच्या अधिकारासही पात्र झालात. अरे हे राक्षस राजकुमार, तुझाही जन्म याच मातीत झाला. तू या देशाच्या राजाचा सख्खा भाऊ, तरी सुद्धा तुला ना आपल्या कुटुंबाबद्दल आपलेपणा, ना आपल्या आप्तजनांबद्दल प्रेम आणि नाही आपल्या जातीबद्दल अभिमान राहिला आहे. अरे घाबरटा, स्वजनांचा परित्याग करून दुसऱ्यांची विचारसरणी स्वीकारली आहेस तू. आपल्या कुळाची मर्यादा, देशाची मर्यादा नाहीशी करणाऱ्या द्रोह्या, धिक्कार आहे तुझा. मेघनाद, तू स्वतः कधीही मोठ्याचा सन्मान करण्यास नाही शिकलास आणि दुसऱ्यांना मर्यादेचे धडे शिकवायला निघाला आहेस. मूर्खा, मी जे केले आहे ते आपल्या देशातील जनतेच्या भल्यासाठीच केले आहे. तू आणि तुझे वडील सर्वांना अधर्माच्या नौकेवर बसवून असहाय्य स्थितीत बुडवायला निघाला आहात, परंतु मी आपल्या देशवासियांना धर्माच्या मार्गावर आणून तुमच्या पापापासून त्याचे रक्षण करू इच्छितो. अधर्मी, अन्यायी, क्रूर आणि अत्याचारी राजाचा त्याग करणाऱ्याला देशद्रोही नाही म्हणत. जो धर्मापासून भ्रष्ट झालेला आहे, ज्याने पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे, अशा व्यक्तीचा त्याग करण्याने मनुष्य त्या प्रकारे सुखी होतो जसे हातावर बसलेला विषारी सापाला टाकल्यावरती प्राणी निर्भय होतो. जो दुसऱ्याचे धन लुटतो, जो परक्या स्त्रीवर हात टाकतो, त्या दुरात्म्याला जळणाऱ्या घराला सोडण्यासारखे सांगितले आहे. परस्यो हरणे युक्तम परदारा विवर्षकम त्याज्य महादुरात्मनम वैशम पचतम यथा. तुझ्या वडिलांच्या याच पापामुळे आता ही लंकापुरी नाही राहणार, तूही नाही राहणार आणि तुझे वडीलही नाही राहणार. अगोदर तूच राहणार नाहीस. तू लंकेवर कलंक आहेस. लंकेच्या पवित्र धर्तीवर जगण्याचा तुला काही अधिकार नाही.
म्हणून मी तुला तिथे पाठवतो जिथे यमराज तुला दंडाची शिक्षा देईल. लक्ष्मण, तुझ्या रक्षण करण्यामुळे हा केव्हापर्यंत जिवंत राहील आणि तू ही कुठवर जिवंत राहशील. प्रथम तुझंच कल्याण करतो. लक्ष्मणावर सोडिला ब्रह्मास्त्र, अतिविनम्र होत लक्ष्मणाने ब्रह्मास्त्रास वंदन केले. जाऊन लक्ष्मणा जवळ ब्रह्मास्त्र विना परिणाम परताला. काय रहस्य कशी ही माया इंद्रजीत ही समजू ना शकला. पाशपाथ प्रयास लावनी केला लक्ष्मणावर वार. पाशपाथवर वसती पशुपती प्रभु साक्षात. पाशपाथ ओझळ झाला विफळ झाला प्रयास.
पशुपतीनाथही अबोल झाले, ज्यावर होता विश्वास होई नारायण अस्त्राने दुष्टांचा सर्वनाश, शेष नागावर करील कसा हास्त्र प्रहार, साधारण मानव नसे हा लक्ष्मण महान, ओळख लक्ष्मणाच्या शक्तीला असफल होई सर्व काम. मला वाटतं मेघनाथ आज परत पळून गेला. नाही लक्ष्मणा, त्याचा काही भरोसा नाही. काय माहित काय चाल खेळतोय. तू सावध राहा. पिताश्री, पिताश्री, पिताश्री. इंद्रजीत, तुझ्या लवकर येण्यानं आम्हाला समजलं की तुझा यज्ञ पुरा नाही झाला. त्यात ही अडचण आली आहे. यज्ञाचा अडसर आपलाच अनुज भ्राता कुलद्रोही विभीषण निघाला, जो शत्रूला गुप्त स्थानावर घेऊन आला आणि यज्ञाचा विध्वंस केला. विभीषण, विभीषण, तरी सुद्धा त्या नीच देशद्रोहाला जिवंत सोडलास. पिताश्री, मी त्याच्यासाठी इतके दिवस यमअस्त्र शिल्लक ठेवलं होतं. आज मी तेच यमअस्त्र त्याच्यावर सोडलं, परंतु लक्ष्मणाने त्यावर अशी शक्ती चालवली की ज्यामुळे माझ्या अस्त्राला वाटेतच तेजहीन केलं. त्याचा इलाजही विभीषणाने सांगितला असणार. नाही, यावरील इलाज धरतीवर देवतांशिवाय कोणालाही माहित नाही. तर काय लक्ष्मणाला देवतांनी सांगितलं? नाही, त्याला कोणीही सांगण्याची आवश्यकताच नाही. लक्ष्मण देवतांचा देव आहे. लक्ष्मण नर नाही, कोणी अवतार आहे. इंद्रजीत, इंद्रजीत, ही भाषा तू बोलतो आहेस का? लक्ष्मणानं तुझ्यावर काही संमोहन अस्त्र सोडून तुझ्या बुद्धीला भ्रमात टाकला आहे का? लक्ष्मणाच्या बाणांनी पीडित होऊन तू युद्धातून पळून आला आहेस? पिताश्री, क्षमा करावी महाराज, परंतु कुणी मला भेकड म्हणेल ही गोष्ट मला सहन नाही झाली. पिताश्री, मी भेकडपणामुळे नाही आलो, एका मुलाप्रमाणे आपलं कर्तव्य पाळण्यासाठी आलोय. आपलं कल्याण हो या प्रयोजनासाठी आपल्याला सांगायला आलोय की आपण आपल्याला, आपल्या बरोबर वैभवशाली राक्षस जातीला आणि तमाम लंकावासियांना सर्वनाशापासून वाचवा. अजूनही वेळ आहे पिताश्री. आपण सीतेचा मोह सोडून श्रीरामाला शरण जावं. तो मनुष्य नाही, स्वतः नारायणाचा अवतार आहे. तुझी बुद्धी भ्रमित झाली आहे इंद्रजीत. जो अशा प्रकारे बायकांसारखा अनर्थ प्रलाप करू लागला आहेस, ही वीरांची भाषा नाही. तुला कोणी सांगितलं की ते वनवासी पोरगे परमेश्वराचा अवतार आहे? माझ्या अनुभवाने आज मी लक्ष्मणावर त्या तिन्ही अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत, ज्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही, ज्यांच्यावर कुठलाही तोड नाही.
हे शेवटचं प्रमाण होतं जे पाहून माझा विश्वास झाला की हा नर नाही, स्वतः नारायणाचा अवतार आहे. आणि तू आपल्या वडिलांना हे प्रवचन देण्यास आलायस की हे पिता, जो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे, आपण त्या यशाला मातीत मिळवून त्या 2 वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं. इंद्रजीत, लक्षात ठेव, जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवून टाकतो, देवता सुद्धा त्याचा सन्मान नाही करणार आणि म्हणतील मृत्यूच्या भीतीनं रावणाने हार पत्करली. मला आशीर्वाद द्यावा की जरी माझा मृत्यू लिहिला असेल तरी मी वीराप्रमाणे आपल्या ऐटीत अशा प्रकारे मरीन की रामही माझ्या वीरतेची प्रशंसा करत नतमस्तक होऊन जातील. जरी तो नारायण असेल तरी तो माझ्या विजयाचं रूप असेल. तुझा विजय हो इंद्रजीत. पुत्रा, जर तू त्यांना ओळखला आहेस की ते स्वतः भगवान आहेत, तर तू एकटाच त्यांना शरण जा. मोक्षाच्या वाटेवर प्राणी एकटाच जातो. अशी संधी कोण्या विराळालाच मिळते. वत्सा, तू धर्माचा मार्ग स्वीकार. माते, जो मुलगा आपल्या वडिलांकडे तोंड फिरवून वडिलांना वैऱ्यांच्यात एकटा सोडून मुक्त होण्यास जातो, त्याचा देवच काय कुणीही आदर नाही करणार. मला धर्माचा मार्ग सांगतेस माते, तर मुलासाठी धर्माचा केवळ एकच मार्ग आहे. आपल्या वडिलांच्या चरणांची सुख, संपत्ती, वैभव एवढंच काय, आपल्या मुक्तीचंही बलिदान देऊन टाकणं. स्वतः रामानेही हाच आदर्श शिकवलाय. माते, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. स्वामी, कर्तव्य मार्गावर जात आहात, मी थांबवणार नाही. परंतु जाता जाता केवळ एक वेळा माझ्याकडे पाहिलं असतं तर काही नुकसान झालं नसतं ना? नाही सुलोचना, मी घाबरत होतो की तुझे अश्रू पाहून माझ्या मनात निर्बलता तर नाही येणार. पहा इकडे, या डोळ्यात एकही अश्रू नाहीये. पत्नीचा धर्म असतो पती कर्तव्यपूर्ती करत असताना त्याला साथ देणं, त्याच्या उत्साहाला वाढवणं, त्याला आपल्या मोहाने निर्बल नाही करायचं. पती पत्नीचा संबंध तर जीवन मरणाचा असतो. मग रडायचं कशासाठी? जावं स्वामी, आपल्या धर्माचं पालन करावं, त्यातच आपला विजय आहे. मला नेहमी आपल्या बरोबरच समजा. सुलोचना, तू धन्य आहेस. तुझी गणना जगातील श्रेष्ठ स्त्रियांच्यातच होईल. घेतो शेवटचा निरोप तुझा, हा सेवक आहे तुझा
वाच गे तुलाही ठावे मी समजे गे आहे ही शेवटची भेट फुली मी मातृ चरणाने दूर झालो याचा भयंकर संताप गे परी जरी कर्तव्य विमुख झालो जगण्याने पापी ठरेल गे आता हार जयाचा प्रश्न नाही जे काही घडेल ते चांगलेच गे मरू नाही तरी तातांच्या पहिले पुत्रांचे प्रेम सत्याच होणार गे लक्ष्मण आज होणार तुझं माझं अखेरचं युद्ध असेल आज तू तरी नाही राहणार किंवा मी तरी नाही राहणार परंतु इतिहास इंद्रजिताला स्मरत राहील की युद्धात जरी भगवानही समोर आले तरी इंद्रजिताने कधी पाठ नाही दाखवली तसंच आक्रमण केलं जसं शत्रूवर करायला हवं
जर मी श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक असीन तर तुला श्रीरामांची शपथ आहे की आता मेघनाथाचं मस्तक कापूनच परत ये. लक्ष्मणा, जर तुला श्रीरामांची शपथ आहे तर इंद्रजितालाही आपल्या देशाची शपथ आहे. हा इंद्रजित जिवंत असेपर्यंत या देशात शत्रूच्या विजयाची पताका कधीही फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही. फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही. लक्ष्मण, अग्नीचा प्रबंध करायला हवा. अग्नीचा प्रबंध का? सीतेला अग्नीला ओलांडून माझ्याकडे यावं लागेल. वहिनीला अग्नीला ओलांडून यावं लागेल? होय. माता सीतेला? नाही दादा, हा अत्याचार आहे, हा अन्याय आहे. लक्ष्मण, दादा, मी आपला अर्थ समजलोय. याचा अर्थ हा आहे की माता सीतेला आपल्या पवित्रतेचं प्रमाण देण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. लक्ष्मण, त्या सतीला जिने आपला पवित्रता धर्म पालन करण्यासाठी तिन्ही लोकांचा विजेता रावणाचा सुख सुविधा आणि वैभवानी भरलेला महाल सोडून अशोक वाटिकेमध्ये थंडीत उन्हात ऊन आणि पावसाचा त्रास मोकळ्या आकाशाखाली बसून सहन केला. लक्ष्मण, एका राजाची मुलगी, एका चक्रवर्ती राजाची सून असून आपल्या पतीच्या मागे अनवाणी पायाने वणवण भटकत राहिली. तिची पूजा करण्याच्या ऐवजी तिची परीक्षा कुठल्या दोषासाठी दादा, कुठल्या दोषासाठी? लक्ष्मण, माझं जरा ऐक तरी. नाही दादा, नाही. मी या विषयात एकही गोष्ट नाही ऐकू इच्छित. एका असहाय्य अवस्थेत एका अबला स्त्रीला कुणी बळजबरीने पळवून घेऊन गेलं तर ती दोषी झाली. दोषी तर मी आहे. तो त्यांच्या बोलण्याने रागात येऊन आपल्या आज्ञेच्या विरुद्ध त्याला एकटं सोडून निघून गेलो. त्यासाठी त्या देवीला जे दुःख सहन करावं लागलं त्या सगळ्याचा दंड मलाही मिळाला पाहिजे. दोषी त्या नाहीत, दोषी आपण आहोत जे त्यांचं रक्षण नाही करू शकलो. आणि अग्नीतून चालत जाईल ती निर्दोष स्त्री. स्त्री जाती विरुद्ध यापेक्षा मोठा अन्याय काहीही असू शकत नाही. आणि आपण हा न्याय करताय. पण लक्षात ठेवा, मी वहिनीला माझी माता समजतो आणि त्यांचा पुत्र होण्याच्या नात्याने मी आपल्याशीही विद्रोह करू शकतो. दादा, असं तू कसं समजलास की मी सीतेची परीक्षा घेत आहे किंवा तिच्यावर काही संशय घेत आहे? सीता, जी एका क्षणासाठीही कधी माझ्या मनातून दूर नाही झाली, जिला क्षणाक्षणाला मी माझ्या दिव्य डोळ्यांनी न्याहाळतो आहे, तिच्या पतिव्रता आणि सतीत्वाचं प्रमाण कोणी दुसरा देऊ शकेल का मला? लक्ष्मण, कुणा पुरुषाचं स्वतःचं हृदय जर कुणा स्त्रीवर विश्वास करू शकत नसेल तर त्याचा दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानं कधीच विश्वास नाही होऊ शकणार. आणि तसंही राम आणि सीता दोन कुठे आहेत? एकच आहेत. मला सीतेची परीक्षा घ्यायची असेल तर त्याचा अर्थ आहे मला माझ्यावर विश्वास नाही, मला माझी परीक्षा घ्यायची आहे. मी जे काही सांगतो आहे त्यात संशय किंवा परीक्षेचा काहीच प्रश्न नाही. तुला माहित नाही, जर खरोखरच रावणानं सीतेला हात लावला असता तर त्या परमसतीच्या तेजानं त्याचे हात जळले असते.
ही परीक्षा नाहीये, मग अग्नीला ओलांडून येणं हे सगळं काय आहे? वेड्या, मला अग्निदेवाकडून माझी सीता परत घ्यायची आहे. त्याच्यासाठी ही लीला करणं आवश्यक आहे. लीला करणं आवश्यक आहे? अग्निदेवाकडून सीतेला परत घ्यायचंय? ही कसली लीला आहे दादा? हे काय गूढ रहस्य आहे? मला तरी सांगा. तू ऐकशील तर मी सांगेन ना. तू तर आपल्या दादा विरुद्ध विद्रोह करण्याची तयारी करत आहेस. दादा, तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर सांगा, हे काय रहस्य आहे? ऐक लक्ष्मण, सुवर्ण मृग येण्याआधी मला हे सगळं ठाऊक होतं की रावण सीतेचं हरण करणार आहे. आणि जेव्हा एक दिवस तू लाकडं आणण्यासाठी वनात गेलास, तेव्हा मी सीतेला सांगितलं, सीता, आता ती वेळ आली आहे जेव्हा आपल्याला महत्त्वपूर्ण नरलीला करायची आहे. यासाठी आम्हाला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच जोपर्यंत मी राक्षसांचा नाश करत नाही, तुला अग्निदेवाच्या संरक्षणात राहावं लागेल. जशी आज्ञानाथ. हे अग्निदेवते, मी आपल्या शरणात येऊ इच्छिते. आपण माझी सहाय्यता करावी. हे अग्निदेव, मी सीतेला काही काळाकरता आपल्या संरक्षणात सोडतो आहे. आपण देवीचं रक्षण करावं. अहो भाग्य आमचे, आपण आम्हाला या सेवेची संधी दिली. या देवी. अशा प्रकारे सीता अग्निदेवांच्या संरक्षणात निघून गेली आणि आमच्या सहाय्यतेसाठी देवीचं प्रतिबिंब प्रति सीतेच्या स्वरूपात राहिलं. अशा प्रकारे या गूढ रहस्याचा तुला आजपर्यंत पत्ता नव्हता. दादा, मी एवढ्या वेळात काय काय बोलून गेलो. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा.
हे जननी जन्मभूमी, हे माता अयोध्या, आज मला तुझ्या चरणाशी येण्याचं सौभाग्य पुन्हा प्राप्त झालं आहे. तुझा पुत्र राम तुझ्या पवित्र मातीला शतशत प्रणाम करतो आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. यशस्वी हो, चिरंजीव हो राम. रावणावर विजय मिळवून तू आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला आणखी उज्ज्वल केलंस. आपण तर हे जाणताच की हा सर्व आपल्याच आशीर्वादाचा प्रताप होता गुरुदेव. राम, आधी काळात जेव्हा ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी सूर्यकुलाचं पुरोहित होण्याचं अस्वीकार केलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं होतं ही संधी सोडू नका. या कुळात भगवानाचा अवतार होईल म्हणून एका युगापासून मी तुझी प्रतीक्षा करत होतो. तू धन्य आहेस राम. तुझ्या या महान पराक्रमाच्या कारणानं आज मला तुझा गुरु होण्यावर गौरवाचा आनंद होत आहे. वत्सा, तुझ्या कीर्तीची पताका युगायुगापर्यंत इतिहासाच्या आकाशात फडकत राहील. मी खूप प्रसन्न आहे. आपण प्रसन्न आहात. आपला आशीर्वाद मिळवला. आता माझ्यासाठी आणखी काही मिळवायचं उरलंच नाही गुरुदेव. भरत दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे. आता सांभाळ आपली अयोध्या, आपलं हे कौशलराज. दादा, ही जबाबदारी मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे. स्वीकार करावा. भरत, आई, आई, मुला, मेघनाथाची सुरी कुठे लागली होती मुला? हा, इथे आई. जेव्हा सुरी लागली तेव्हा मोठी आई आठवली असेल. हा,
होय आई, मी मूर्छेतही आपल्यालाच बोलावत होतो की मोठी आई माझी सहायता कर. मी ऐकत होते, मी तुझा आवाज ऐकत होते मुला. आई, लक्ष्मणा, आई, लक्ष्मणा. आई, लक्ष्मण, तू माझ्या प्रेमाची लाज राखलीस. भरत जर धर्माचे प्रमाण आहे तर तू युगांपर्यंत भावाच्या प्रेमाचे प्रमाण राहशील. तुझा नेहमी जय होवो बाळा, सदा जय होवो. दादा, दादा, लक्ष्मण, आपल्या सगळ्यात भाग्यवान तर तू आहेस. अरे, साधू वेश तर मीही धारण केला होता, परंतु दादाच्या चरणाशी निरंतर बसण्याचं सौभाग्य तर तुझंच होतं. शत्रुघ्न, मला तर भरतदादानं साधू विषयी धारण नाही करू दिला, आपल्या जवळही नाही ठेवलं दादा. अरे, संकटांशी लढण्यासाठी जेव्हा मोठा भाऊ असतो ना, तेव्हा लहानांनी काळजी नसते करायची.